हॅलो एव्हरीवन, आज माझी खूप दिवसाची इच्छा पूर्ण होणार आहे. कारण ह्या साडीचा ड्रेस शिवायची माझी खूप दिवसाची इच्छा होती, पण इथे टेलर लोक खूप भाव खातात. आम्ही साडीचे ड्रेस शिवत नाही असे म्हणतात. त्यामुळे म्हटलं इथून मागचे पण ड्रेस आपण शिवले स्वतः, ते खूप छान बसलेत, तर ह्या साडीचं सुद्धा आपण शिवून बघू. तर अशा पद्धतीने मी ड्रेस शिवलेला आहे, वेअर केलेला आहे आणि कसा झाला आहे मला फक्त तुम्ही कमेंटमध्ये सांगा. फिनिशिंगसुद्धा एवढी सुंदर झालेली, फक्त थोडासा फिटिंग झालेला आहे. एक शिलाई काढली तर परफेक्ट बसणार आहे. हॅलो एव्हरीवन, आज माझी खूप दिवसाची इच्छा पूर्ण होणार आहे. कारण ह्या साडीचा ड्रेस शिवायची माझी खूप दिवसाची इच्छा होती, पण इथे टेलर लोक खूप भाव खातात. आम्ही साडीचे ड्रेस शिवत नाही असे म्हणतात. त्यामुळे म्हटलं इथून मागचे पण ड्रेस आपण शिवले स्वतः, ते खूप छान बसलेत, तर ह्या साडीचं सुद्धा आपण शिवून बघू. तर अशा पद्धतीने मी ड्रेस शिवलेला आहे, वेअर केलेला आहे आणि कसा झाला आहे मला फक्त तुम्ही कमेंटमध्ये सांगा. फिनिशिंगसुद्धा एवढी सुंदर झालेली, फक्त थोडासा फिटिंग झालेला आहे. एक शिलाई काढली तर परफेक्ट बसणार आहे. हॅलो एव्हरीवन, आज माझी खूप दिवसाची इच्छा पूर्ण होणार आहे. कारण ह्या साडीचा ड्रेस शिवायची माझी खूप दिवसाची इच्छा होती, पण इथे टेलर लोक खूप भाव खातात. आम्ही साडीचे ड्रेस शिवत नाही असे म्हणतात. त्यामुळे म्हटलं इथून मागचे पण ड्रेस आपण शिवले स्वतः, ते खूप छान बसलेत, तर ह्या साडीचं सुद्धा आपण शिवून बघू. तर अशा पद्धतीने मी ड्रेस शिवलेला आहे, वेअर केलेला आहे आणि कसा झाला आहे मला फक्त तुम्ही कमेंटमध्ये सांगा. फिनिशिंगसुद्धा एवढी सुंदर झालेली, फक्त थोडासा फिटिंग झालेला आहे. एक शिलाई काढली तर परफेक्ट बसणार आहे.